लाडक्या गणरायाचं आगमन सर्वत्र गणेश चतुर्थीला होत असतं। सांगलीत मात्र सांभारे गणपतीची प्रतिष्ठापना ही दशमी दिवशी केली जाते। गेले 123 वर्षांपासून ही परंपरा या ठिकाणी सुरू आहे। कैलासवासी राजवैद्य आबासाहेब सांभारे यांच्या 4थ्या पिढीने ही परंपरा कायम ठेवली आहे। सांगलीतील गाव भागातील सांभारे गणपतीची प्रथेनुसार दशमी दिवशी स्थापना करण्यात आली आहे। सांभारे गणपती 12 फूट उंच, 9 फूट रुंदीचा आहे। ही संपूर्ण मूर्ती पांगरीच्या लाकडापासून बनवली आहे। तिचं वजन 1.5 टन इतकं आहे। अतिशय सुरेख आणि डौलदार मूर्ती म्हणून सांभारे गणपती प्रसिद्ध आहे। 1899 सालापासून येथे गणेशाची स्थापना होते। येथील गणपतीचं विसर्जन केलं जात नाही। सांगलीत 1899 साली कैलासवासी आबासाहेब सांभारे यांनी ही परंपरा सुरू केली आहे। पूर्वी या ठिकाणी शाडूच्या गणेशाची स्थापना होत असे, मात्र एक वेळी मूर्ती दुखावली, त्यामुळे तिची प्रतिष्ठापना होऊ शकली नाही। प्रथेप्रमाणे गणपती बसवायचा म्हणून लाकडी मूर्ती तयार करण्यात आली, मात्र ती मूर्ती दशमी दिवशी तयार झाली, त्यामुळे दशमी दिवशी या ठिकाणी गणपती बसवला जातो। तसंच लोकमान्य टिळक यांच्यासारख्या अनेक दिग्गज मान्यवरांनी या ठिकाणी येऊन सांभारे गणपतीचं दर्शन घेतले। लोकमान्य टिळक यांनी ही मूर्ती पुण्याला घेऊन जाण्याची इच्छाही त्या काळात व्यक्त केली होती। नमस्कार, मी अमिता देवदत्त कुलकर्णी। सांभारे गणपतीची परंपरा खूपच जुनी आहे। हे यंदाचं 126वं वर्ष। मी गेली 25 वर्ष या गणेशाच्या दर्शनाला येते आहे आणि याचा अनुभव, प्रचिती तर खूप मोठ्या प्रमाणात आपण सांगलीकर घेतोच आहोत। हे गणपतीचं जे रूप आहे, लाकडापासून, लगद्यापासून जो बनवलेला गणपती आहे, त्याची प्रचिती आज इतके वर्ष आपण सांगलीकर अनुभवत आहोतच। आणि याचं वैशिष्ट्य म्हटलं तर याच्या दर्शनानंच जे मनाची जी उदासीनता आहे, नैराश्य आहे, ते सर्व एका क्षणात दर्शनानं दूर होतं। हा जो गणपती आहे तो पावणारा आहे असंही प्रख्यायिका खूप प्रसिद्ध आहे। याची परंपरा जी आहे ती लोकमान्य टिळकांपासून सुरू आहे आणि याची प्रचिती दरवर्षी अनेक भक्तगण घेत असतात। सांभारे कुटुंबीय तर वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद आपल्या भक्तांसाठी दरवर्षी नवीन स्वरूपात उपलब्ध करून देतात आणि याचा आनंद आपण सगळेच जण मनमुराद लुटतो। हे गणपतीचे दिवस आनंदाचे, उत्सवाचे कसे जातात हे कळतही नाही आणि दरवर्षी वेगवेगळी सकारात्मकता आणि उत्साह, आनंद भरभरून देणारे असतात आणि ही आनंदाची शिदोरी वर्षभर आम्हा भक्तगणांना खूप पुरेशी ठरते। आणि गणपती बाप्पा मोरया हे जे नवीन हे आहे गणपती उत्सव आहे, तो सर्वांना आनंदाचा, उत्साहाचा, आरोग्याचा जावो ही प्रार्थना गणपती चरणी करते आणि खूप खूप धन्यवाद। 1899 साली ही मूर्ती बनवण्यात आली। राजवैद्य सांभारे व त्यांचे सहकारी ही मूर्ती पांगिऱ्याच्या लाकडापासून बनवली आहे। पांगिऱ्याचं लाकूड, लगदा वगैरे असं सगळं वापरून, आणि पुण्याचे वासुनाना घाडगे म्हणून जे मूर्तिकार होते त्यांना राजवैद्यांकडे औषध सुरू होतं, त्यांनी ती जबाबदारी स्वीकारून ह्या मूर्तीला आकार दिलेला आहे आणि पूर्ण पांगिरीच्या लाकडापासून ही मूर्ती बनली आहे। आणि साधारण याचं वजन 1.5 टन आहे, उंची 14 फूट, रुंदी 9 फूट असे या मूर्तीचं स्वरूप आहे। वैशिष्ट्य म्हणजे ह्या मूर्ती समोर जुन्या काळी अल्लादिया खां साहेब, मोगूबाई कुर्डीकर, परत लता मंगेशकर, मास्टर दीनानाथ वगैरे आणि गोनी दांडेकर बुवा, धामणीकर बुवा, बागणीकर बुवा अशा नामवंत कलाकारांचं यांच्या समोर गायन, वादन, सेवा, कीर्तन, भजन, प्रवचन हे पूर्वीपासून जी परंपरा इथं सुरू आहे तेच आता त्या स्वरूपात आत्ताही सुरू आहे। आणि ह्या नवसाचा गणपती असं सांगलीतल्या लोकांचा अनुभव आहे।